नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तर आज घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ. आणि हा जो व्हिडिओ आहे ना, हा थोडासा वेगळा होईल. ज्यांच्याकडे व्हेकल्स आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ थोडाफार फायदेशीर होऊ शकतो असं मला वाटतंय. तर म्हटलं की आपण हा व्हिडिओ करावा. तर काय होतं की आपल्याकडे ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांना हा अनुभव बराच वेळा आला असेल की काही वेळानंतर ना आपल्या गाड्यांचे ज्या हेडलाईट्स असतात त्या पिवळ्या व्हायला चालू होतात ऑक्सिडेशनमुळे. आणि मग त्या रिस्टोर करण्यासाठी आपल्याला 1000-1200 रुपये खर्च करावा लागतात. तर आज मी ना एका कार ॲक्सेसरीजच्या शॉपमध्ये गेलेलो आणि त्याने ना मला एक प्रोडक्ट दिलं, टर्टल वॅक्स हेडलाइट लेन्स रिस्टोरर म्हणून. तर तो म्हणाला की सर ये आप ट्राय करके देखना, ये अच्छा प्रोडक्ट आहे. तर म्हटलं चला आपण पण हा प्रोडक्ट ट्राय करून बघूया. आणि हेडलाईट रिस्टोर करण्यामागचं कारण असं आहे की आम्ही लवकरच एक नवीन टूर प्लॅन केली आहे आणि त्यासाठी आम्ही ट्रॅव्हलिंग करणार आहोत रात्रीचं. आणि जेव्हा आपण नाईट ड्रायव्हिंग करतो किंवा नाईट ट्रॅव्हलिंग करतो त्या टायमाला आपल्या गाडीची सर्व्हिसिंग व्यवस्थित असणं खूप गरजेचं असतं. स्पेशली तुमच्या हेडलाईट्स, तुमचे विंडस्क्रीन ही सगळी व्यवस्थित फंक्शनिंग असणं गरजेचं असतं. प्रॉपर क्लिअर दिसलं पाहिजे त्याच्यातून. तर म्हणून म्हटलं मी पण की बाहेर 1000-1200 रुपये खर्च करण्यापेक्षा आपण हे एक 1000 रुपयाचं प्रोडक्ट जे आहे हेडलाईट रिस्टोरर तेच विकत घेऊया. म्हणजे ॲटलिस्ट हे 2-3 जरी कामाला आलं ते पण काय वाईट आहे. तर चला तर मग आपण हे प्रोडक्ट अप्लाय करून बघूया आपल्या गाडीवरती आणि त्याचा रिझल्ट काय येतो ते तुमच्यासमोर मी दाखवतो. तर चांगलं असेल तर तुम्ही पण घ्या, तर चांगलं नसेल तर नका घेऊ. त्यामुळे काय पेड प्रमोशन नाही आहे. पण मला असं वाटलं की हे जर प्रोडक्ट तुमच्या पण कामाला आलं किंवा ह्याने जर तुमचा पण गाड्यांच्या लाईटचा प्रश्न सॉल्व्ह होत असेल तर तुम्हाला पण त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि तुम्हाला सांगतो मी ह्या प्रोडक्टमध्ये काय काय गोष्टी आहेत. तर ह्या प्रोडक्टमध्ये आहे एक स्प्रे लुब्रिकंट म्हणून आहे, स्प्रे लुब्रिकंट. त्याच्यानंतर आहे काय काय याच्यात लेन्स क्लॅरिफाईंग कंपाऊंड म्हणून एक कंपाऊंड आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर मला वाटतं एक रबिंग पॅड आहे, रबिंग पॅड दिले त्या लोकांनी. आणि एक लेन्स बेस कोट वाईप आहे. आणि एक लेन्स सिलिंग वाईप आहे. आणि ह्या बॉक्सवरती पण इन्स्ट्रक्शन्स दिल्या त्यांनी की कसं कसं प्रोडक्ट वापरायचं आहे म्हणून. चला आपण पण ट्राय करूया आपल्या गाडीवरती आणि आपल्या गाडीच्या लाईटवरती हे किती युजफुल होत आहे ते बघूया आपण. ठीक आहे, चला मग. कारची हेडलाईट ही सध्या अशी दिसत आहे. तर त्याला सगळ्यात आधी पाण्याने व्यवस्थित धुवून एका चांगल्या कपड्याने पुसून घ्या. इन्स्ट्रक्शनमध्ये सांगितलं आहे की जेव्हा या स्टेप्स तुम्ही फॉलो करत आहात तेव्हा बॉडीच्या पॅनलवरती मास्किंग टेप लावा, जेणेकरून पेंट हा प्रोटेक्ट राहील. पण मी नाही लावला आहे, तुम्ही लावू शकता. त्यानंतर तुम्हाला हेडलाईट लेन्स रिस्टोररमधून कंपाऊंड लिक्विड जे आहे ते सगळ्यात आधी यूज करायचं आहे आणि ते हेडलाईटवरती व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित स्प्रेड करून झाल्यानंतर तुम्ही एक चांगला कपडा घ्या आणि त्या कपड्याला हेडलाईटवरती व्यवस्थित सर्क्युलर मोशनमध्ये, जसं आपण बफिंग करतो त्याप्रमाणे सर्क्युलर मोशनमध्ये हेडलाईटवरती स्प्रेड करायचं आहे. व्यवस्थित कपड्याने ते लिक्विड सर्क्युलर मोशनमध्ये हेडलाईटवरती स्प्रेड करून घ्या. स्प्रेड करून झाल्यानंतर त्याच कपड्याच्या दुसऱ्या साईडने ती हेडलाईट आता व्यवस्थित पुसून घ्या. तुम्हाला आता दिसत असेल की थोडाफार हेडलाईटमध्ये फरक दिसतो आहे, पण आपण सगळ्या स्टेप्स करून बघूया किती फरक पडतो ते. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक रबिंग पॅड दिलेला आहे त्यांनी. त्या रबिंग पॅडवरती नंबरिंग केलेली आहे. तसं हा 1 आहे, ह्या 1च्या अपोजिट आहे 2. तसंच दुसऱ्या पॅडवरती 3 आणि 4 हे नंबर मेन्शन केले आहेत आणि ह्या सिक्वेन्सने आपल्याला हे रबिंग पॅड वापरायचे आहेत.
तर सगळ्यात आधी मी 1 नंबर घेतो आणि स्प्रे लुब्रिकंट जे आहे ते व्यवस्थित त्या पॅडवरती स्प्रे करायचं आहे आणि हेडलाईटवरती देखील स्प्रे करून घ्यायचं आहे. स्प्रे करून झाल्यानंतर रबिंग पॅड तुम्हाला एकाच मोशनमध्ये हेडलाईटवरती रब करायचं आहे. मी आता याला व्हर्टिकल मोशनमध्ये रब करत आहे. तर जशी तुमची हेडलाईटची कंडिशन असेल त्यानुसार तुम्ही अर्धा मिनिट किंवा 1 मिनिट हे रब करू शकता. एकही स्टेप्स स्किप न करता पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. फर्स्ट साईडने रबिंग करून झाल्यानंतर पॅडची सेकंड साईड घ्यायची आहे आणि त्याने तुम्हाला हॉरिझॉन्टली हेडलाईटवरती रब करायचं आहे. त्यासाठी पुन्हा परत लिक्विड त्या पॅडवरती स्प्रे करा आणि हॉरिझॉन्टली पूर्ण हेडलाईटला व्यवस्थित रब करा. एकही स्टेप्स चुकू नका, कारण जर तुम्ही स्टेप्स चुकलात तर किंवा विसरलात किंवा तुम्ही स्टेप स्किप केल्यात तर तुम्हाला जसा हवा तसा रिझल्ट मिळणार नाही. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. त्यानंतर तुम्हाला 3 नंबरचा रबिंग पॅड घ्यायचा आहे आणि पुन्हा परत त्याला व्हर्टिकली हेडलाईटवरती रब करायचं आहे. व्यवस्थित रब करून घ्या. त्यानंतर पुन्हा तुम्हाला अपोजिट साईडला जो 4 नंबर आहे तो वाला पॅड यूज करून त्याला हॉरिझॉन्टली हेडलाईटवरती स्प्रेड करायचा आहे आणि रब करायचा आहे. अर्धा ते 1 मिनिट तुम्ही व्यवस्थित हेडलाईटवरती पॅडने रब करून घ्या. स्क्रब पॅडने रब करून झाल्यानंतर चांगल्या कपड्याने व्यवस्थित ती हेडलाईट पुसून घ्या आणि हेडलाईट पुसल्यानंतर जर तुम्हाला वाटलं तर पुन्हा परत कंपाऊंड लिक्विड त्यावरती एकदा व्यवस्थित सर्क्युलर मोशनने बफिंग करून घ्या. कंपाऊंड लिक्विड अप्लाय करून झाल्यानंतर त्याच कपड्याच्या अपोजिट किंवा दुसऱ्या कॉर्नरने त्याला व्यवस्थित हेडलाईटला पुसून घ्या. आता तुम्हाला बेसकोट वाईप हा अप्लाय करायचा आहे. त्यासाठी आधी तुम्हाला जे हँडग्लोव्ज जे दिले आहेत ते आधी घालावे लागतील आणि हे हँडग्लोव्ज तुम्हाला किटमध्ये ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहेत. तर हा वाईप यूज करण्याआधी तुम्हाला दुसरी जी हेडलाईट आहे ती देखील व्यवस्थित क्लीन करून घ्यायची आहे, जे आपण आधी स्टेप्स फॉलो केल्या होत्या त्या स्टेप्स वापरून. त्यानंतर हा वाईप तुम्हाला एकाच वेळेला दोन्ही हेडलाईटवरती अप्लाय करायचा आहे. तर सगळ्यात आधी मी ह्या हेडलाईटवरती हा अप्लाय करतो. व्यवस्थित हेडलाईट वाईप करून घ्यायची आहे. आणि सेम तुम्हाला दुसऱ्या हेडलाईटवरती देखील अप्लाय करायचं आहे. ही हेडलाईट आधी अशी दिसत होती, तर तिकडे देखील आता मी वाईप अप्लाय केलेला आहे. बेसकोट वाईप आहे हा. हा वाईप अप्लाय करून झाल्यानंतर तुम्हाला दुसरा वाईप अप्लाय करायचा आहे. तो आहे सिलिंग वाईप. तर सिलिंग वाईप देखील तुम्हाला एकाच वेळेला दोन्ही हेडलाईटवरती अप्लाय करायचा आहे. सगळ्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर मला हेडलाईटमध्ये बराच फरक जाणवायला लागला आणि ज्या पद्धतीने ह्या किटचं मार्केटमध्ये काही अल्टरनेटिव्ह नाही आहे, तर हा रिझल्ट बघता मी ह्या किटला 10 पैकी 8 मार्क नक्कीच देईन. आणि हे किट जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऑनलाईन देखील ऑर्डर करू शकता. मित्रांनो, तुम्ही देखील तुमच्या गाडीच्या हेडलाईटच्या रिस्टॉरेशनसाठी
हे किट कधी वापरलं तर त्याचा तुम्हाला काय अनुभव आला आहे ते मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. तुमच्यासाठी उपयुक्त ठरणारे असे काही व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत राहू. तर पुन्हा एकदा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. बाय बाय.